ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नश्यप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्ति भवति नैष्ठिकी। नमो विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री श्री कृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव की
तर जन्माष्टमीच्या या महामहोत्सवमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सर्वप्रथम इथल्या व्यवस्थापनाशी मी कृतज्ञ आहे की त्यांनी मला इथे बोलवलं आणि सेवा करायची संधी दिली. ज्याच्यामुळे माझ्या हृदयपूर्वक त्यांना खूप खूप धन्यवाद आहे. तर आजचा विषय हा खूप मजेदार आहे, इंटरेस्टिंग आहे. इन अ सेन्स आपल्या भारतामध्ये सगळ्यांना कृष्ण माहिती आहे. किती जणांना कृष्ण नाही माहिती आहे? ऑफकोर्स कृष्ण सगळ्यांनाच माहिती आहे, हा काय प्रश्न आहे. आणि कृष्णाच्या लीला हा आघात, आता कृष्णाचे एवढं लीला आघात की त्यांचं वर्णन करता 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 कोणी सुद्धा जीवात्मा थकेल. तर आज आपण काय करायचा प्रयत्न करतोय, आज आपण कृष्णाच्या थोडा बाल्य लीलाचा त्यांच्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया. जसं मला बरेच जण प्रश्न विचारतात की प्रभूजी मंदिरात येताना कपडे छानच असले पाहिजेत, कशासाठी? आम्ही कमी छोटे शॉर्ट्स कपडे पण घालून येऊ शकतो, टी शर्ट आणि जीन्स पण घालून येऊ शकतो. आम्ही जीन्स टी शर्ट वगैरे वगैरे किंवा जे काही मॉडर्न ड्रेसेस आहेत, मॉडर्न कपडे आहेत, ते पण घालून मंदिरात येऊ शकतो. येस, डेफिनेटली आपण तसं पण मंदिरात येऊ शकतो. पण जेव्हा आपण बघतो की जेव्हा पूतना कृष्णाला मारण्यासाठी आली होती, ती कशी आली होती? साडी घालून आली. म्हणजे असं नाही की सगळ्या साड्या घालणार कसं असतात, तेवढं वर्शिपेबल आहे. ज्या कुठल्या व्यक्तिमत्व ज्यांची पूर्ण तो शृंगाराचा भाग आहे. पण आता आपली चर्चा झाली आहे, पूतना जेव्हा मारायला आली कृष्णाला, तर ती पूर्ण त्याच्या आईचं स्वरूप घेऊन आली, यशोदेचं स्वरूप घेऊन आली. आणि जेव्हा कृष्णानं बघितलं पूतनाला, अरे त्याला विसर पडला 2 मिनिट की अरे जी व्यक्ती एवढी बाहेरून सुंदर दिसतीये, पण त्याचा आत्माचं इंटेन्शन काय आहे? मला मारण्याचं इंटेन्शन. इंटेन्शन म्हणजे आतमध्ये भावना. आणि कृष्णानं बघितलं पण ही माझ्या आईच्या स्वरूपात आली. मग भगवंताने काय केलं? तिला मोक्ष प्रदान केला, तिला वैकुंठ प्रदान केलं. का? कारण ती फक्त आईच्या सेवा करायची, आईची सेवा करायची, त्या म्हणून त्या स्वरूपात आली. कारण तो कृष्ण जो आहे हा पूतनेला कुठल्या स्वरूपात बघत होता? यशोदेच्या स्वरूपात बघत होता. म्हणून त्यानं ऍक्च्युअल पूतना नाही बघितली, फक्त त्यांनी काय बघितलं? त्यांनी बघितली फक्त यशोदा मैया आणि तिचं प्रेम. आपण बघतोय यशोदा मैया जी आहे, पृथ्वीवरती जेवढ्या मदर्स आहेत, त्या सगळ्या मदर्सचं प्रेम त्यांच्या मुलासाठी एका साईडला जर ठेवलं, असं म्हणतात शुकदेव गोस्वामी, आणि जर कृष्णाच्या आईचं प्रेम, यशोदेचं जर प्रेम एका साईडला ठेवलं तराजून, जसं आपल्याला रुक्मिणीची ती स्टोरी माहिती आहे बघा, रुक्मिणी सत्यभामाची. तराजूवरती कोणा ठेवलेलं असतं? सगळं धन आणि संपत्ती ठेवलेलं असतं. पण तरी सुद्धा काय होतं? कृष्णाचं जे वजन आहे ते काय होतं? पारडं उंच राहतं. पण जेव्हा तुळस ठेवतात ते मंत्र म्हणून, तेव्हा काय होतं? वजन. तर जेव्हा प्रेमानं भगवंताची सेवा करायची वेळ येते, तर प्रेम हे सगळ्यात मोठे इन्ग्रेडियंट आहे. जेव्हा आई स्वयंपाक करते मुलासाठी, सगळ्यात महत्वाचा घटक त्याच्यामध्ये काय असतो? एक भक्त जेव्हा भगवंताची सेवा करतो, तेव्हा सगळ्यात महत्वाचा घटक कुठला असतो? प्रेम. बरोबर आहे. एक वैष्णव एका दुसऱ्या वैष्णव सेवा करतो, तेव्हा दुसरा महत्वाचा घटक काय असतो? तर जेव्हा आपण बघतोय प्रेम हा जेव्हा मेन घटक आहे, तर त्यामध्ये यशोदा मैया ज्या आहेत ह्या सर्वोच्च समजल्या जातात. तर एकदा नंद बाबा कृष्णाला विचारतात, अरे कृष्णा, तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं? जसं घरामध्ये आपण बघितलं की जेव्हा वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी जातो, मला समोर बसवतात सोफ्यावरती आणि प्रभूजी विचारतात बाळाला, अरे तू आईला प्रेम करतो, आईवर जास्त प्रेम करतो का माझ्यावर जास्त प्रेम करतो? तुला कोण आवडतं सगळ्यात जास्त? आपण बघितलं असेल, अरे तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं? तसं नंद बाबा काय करत होते? कृष्णाला विचारत, अरे कृष्णा, तुला कोण आवडतं? आई आवडते का मी आवडते? तर कृष्ण काय बोलले? माता. काय बोलले? माता. तर नंदबाबाला थोडं वाईट वाटलं, अरे मी तर कृष्णावरती एवढं प्रेम करतो, पण कृष्ण म्हणतोय की माता. अजून एकदा नंदबाबा विचारतात, अरे कृष्णा,
तू तुझ्या आईवर जास्त प्रेम करतोस का माझ्यावर जास्त प्रेम करतोस? कृष्णाचं म्हणतो माता. मग यशोदा मैया तिच्या समोर उभी असते, तर ती म्हणते अरे मी सांगते ना तुम्हाला की कृष्ण सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करतो? अहो बाबा, मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय, माता म्हणजे काय? मा म्हणजे आई, आणि युपी मध्ये त्या साईडला ता म्हणजे बाबा. माता म्हणजे इट्स अ कॉम्बिनेशन, आणि मी दोघांवर तेवढंच इक्वली प्रेम करतो. तर बघा, कृष्ण खूप ट्रिकी आहे, आणि कृष्णाच्या सगळ्यात पास्टांच्या लीला एवढ्या गोड आहेत, एवढ्या गोड आहेत की त्या गोडव्या पुढे आपले सगळं लॉजिक्स फेल होतात. आता आज अशा आपण काही काही भगवंताची लीला आहेत अशा चर्चा करणार आहोत जिथे आपला जो ब्रेन आहे ना, आपल्याला वाटतं आपण खूप हुशार आहोत, आहे की नाही? पण त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा होतात, त्या भगवंताच्या लीलेसमोर फेल येतात. तर बघा, दामोदर लीला सगळ्यांना माहिती असेल. जेव्हा यशोदा मैया कृष्णाला बांधायला जाते, आहे की नाही, उखळ बंधन लीला, तर उखळ बंधन सुद्धा म्हणतात आपण, ती सगळेजण साजरी करतो दिवाळीच्या वेळेस. तर उखळ बंधन लीलेमध्ये काय होतं, जेव्हा यशोदा मैया हातामध्ये स्टिक घेऊन जाते, काठी घेऊन जाते, आणि कृष्णाला काय करते, कृष्णाच्या मागे धावते. आणि आचार्य म्हणतात, वेगवेगळे आचार्य वर्णन करतात की जेव्हा ती कृष्णाच्या मागे धावते, आता आपण हा बघा एक रेग्युलर फीचर आहे घरामध्ये, आई मुलांना ओरडणं आणि आई मुलांच्या मागे धावणं, आहे की नाही? हे आपण बऱ्याच वेळेस बघितलेलं. तर यावेळेस आता काय, यशोदा मैया कृष्णाच्या मागे धावतीये, आणि जेव्हा धावतीये तर तिच्या केसांवरती जे फुलं वेगवेगळ्या तिने आभूषण लावली होती, ते फुलं एकमेकांमध्ये चर्चा करायला लागतात. काही फुलं म्हणायला लागतात, अरे बाप रे, कृष्ण तर परब्रह्म आहे, कृष्ण तर परमात्मा आहे, कृष्ण तर सर्वस्व आहे. आणि आता यशोदा मैयाने कृष्णाला बांधलं तर खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट होईल. आणि आय डोंट वॉन्ट टू बी पार्ट ऑफ दॅट कॉन्ट्रोवर्सी. मला कुठल्या कॉन्ट्रोवर्सीला मराठीत काय म्हणायचं, सगळ्यांना समजलं असेल कॉन्ट्रोवर्सी, इंटरनेट सगळेजण आहेत त्यावेळी, सगळेजण बघतात कॉन्ट्रोवर्शियल मॅटर्स. तर अशी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झाली की अरे फ्लावर्स, फुलं विचार करते, अरे बापरे, मी जर ह्या प्रॉब्लेम मध्ये अडकलो तर मला तर सेवा मिळेली, आयुष्यभर मी नरकात जाईल. यशोदा मैया तर त्यांची आई आहे, दोघांमध्ये सॉर्ट आउट करतील, पण माझं भवितव्य काय? म्हणून काही काही फुलं काय करतात, डिसाईड करतात, गळून पडतात, जे यशोदा मैयाच्या डोक्यावरती बांधलेले डेकोरेशन केलेले यशोदा मैयाने. आणि यशोदा मैया धावतीये कृष्णाच्या मागे, जसं जसं ती धावते अजून दुसरे फुलं विचार करतात, अरे बापरे, यशोदा मैया तर जोरात धावतीये. आपण काय करायला पाहिजे माहितीये का, यशोदा मैयाला थांबवलं पाहिजे. यशोदा मैयाला थांबवणार कोण? आपण काय केलं पाहिजे, आपलं वजन वाढवलं पाहिजे. जर आपण स्वतःचं वजन वाढवलं तर काय होईल, आता डोक्यावरती वजन असेल तर माणूस काय करतो, डोक्यावरती वजन असलेला माणूस स्लो चालतो, बरोबर आहे की नाही? तर मग फ्लावर जे आहे हे काय व्हायला लागले, ते फ्लावर्स स्वतःचं वजन वाढवलं. हे बघा, जे धाम असतं ना, हे चिंतामणी धाम आहे आणि दिव्य धाम आहे. तर आपल्याकडे जसे फुलं आहेत ना, तसे दिव्य धामामध्ये फुलं नसतात. तिथल्या फुलांना एक मेमरी असते, आणि तिथले फुलं डिसाईड करू शकतात की मला कुठला सुगंध भगवंताला द्यायचा. जसं आपल्याकडे गुलाबाचं फुल आहे, तर भौतिक जगामध्ये गुलाबाच्या फुलाचा सुगंध ठरलेला आहे की नाही, ठरलेलं आहे की नाही? पण आध्यात्मिक जगामध्ये तसं नाहीये. जर गुलाबाच्या फुलाला म्हटलं तर मला मोगऱ्याचा सुगंध द्यायचा आहे भगवंतांना, तर गुलाबाच्या फुलामधला काय होतो, मोगऱ्याचा सुगंध यायला लागतो, आणि मोगऱ्याच्या फुलामधला कमळाचा सुगंध यायला लागतो. तर पॉईंट असा आहे की जेव्हा काही फुलं नंतर त्यातले अजून काही फुलं होती ते विचार करत होते, आता आपण काय करायला पाहिजे का, गळूनच पडायला पाहिजे. आपण कमीत कमी यशोदा मैयाच्या कमल चरणावरती तरी राहू, आपलं ते तरी सक्सेस आहे. आणि यशोदा मैया फायनली कृष्णाला काय करते, बांधते. आणि जेव्हा बांधते, उखळ बंधन लीलामध्ये जसे ते दोन जे दिव्य आत्मा होते जे बांधले गेले होते, नल कुबेर आणि कोण, ते जेव्हा प्रगट झाले, बांधल्यानंतर कृष्ण आजूबाजूला बघत होते, अरे मला तुम्ही बांधले तर बघितलं नाही ना, कारण मी माझ्या सगळ्या मित्रांमध्ये मी कसं ओळखला जातो, सगळ्यात पराक्रमी म्हणून ओळखला जातो. आणि जर मला सगळ्या मित्रांनी बघितलं, कोणी बघितलं अरे कृष्णाला तर त्याच्या आईने बांधलाय, तर मला सगळे काय करतील, चिडवतील. जसं शाळेमध्ये जे मुलं असतात, जर एका मुलाला मारलं समजलं
घरी की अरे बापरे त्याच्या आईने मस्त धुतला सर्व एक्सेल त्याला, त्याचे सगळे मित्र घाबरतात की रे बाबा ह्याच्या आईनं मस्त रेन साबण लावून धुतलेला याला आता, आणि एवढं मारलाय आता ह्याच्या आईच्या समोर बाबा जाय 8 दिवस. कृष्ण आजूबाजूला बघत होते की अरे मला कोणी बघितलं तर नाही, मला बघितलं तर नाही कोणी मारणार. तेवढ्यात नरकुबेर आणि मणिग्रीव प्रकट होतात. नरकुबेर आणि मणिग्रीव प्रकट होतात आणि कृष्णाला प्रार्थना करायला लागतात, हे भगवंता तुम्ही एवढे असे आहात की जे आम्ही वर्षानुवर्ष झालं युगानुयुगा झाली इथं बांधवलेत आणि आता या झाडाखाली झाडाच्या स्वरूपात होतं, तुम्ही आता काय केलं मला मुक्त केलं. तेवढ्याच बाजूला मधुमंगल कृष्णाचा मित्र तो बघत असतो काय चाललंय काय, आणि हे 2 दिव्य आत्मा कोण निघाले झाडामधनं आणि जे भगवंतांना प्रार्थना करतात. तो मधुमंगल काय करतो, सगळ्यांना लक्ष करू काय मी विचारणार आहे मध्ये प्रश्न. तर मधुमंगल धावत 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 कृष्णाकडे जातो. अरे कृष्णा हे 2 कोण होते तुझ्यासमोर आलेले आणि ते तुझ्यासमोर हात जोडून का उभे होते आणि ते काय बोलत होते तुला. तर कृष्ण म्हणतात अरे ते राक्षस होते. काय सांगतोस राक्षस होते. हो ते राक्षस होते, पण काय म्हणत होते ते राक्षस. ते म्हणत होते की जे भक्त खूप महाप्रसाद खातात अशाच भक्तांना आम्ही खातो. जेव्हा कृष्ण असं म्हणतात आता ऍक्च्युली झाले काय, नलकुबेर आणि मणिग्रीव जे आहेत हे भगवंतांना प्रार्थना करतात, हे परब्रह्म, हे परमात्मा, हे कृष्ण, हे वासुदेव, तुम्ही आमचं काय केलंय, आमची मुक्ती केली ह्या शापामधून. पण कृष्ण त्याला कसं दाखवताय, ते त्यांच्या मित्राला म्हणतात अरे बाबा मी त्याला ते राक्षस होते, असुर होते, आणि असुर काय म्हणले मी फक्त अशाच भक्तांना खातो ज्यांना काय धैर्य आहे, पोट आहे, जे मस्त महाप्रसाद खातात. आणि मधुमंगल 1 नंबरचा महाप्रसाद खाणार होता. जर मग मधुमंगल विचारतो अरे तू त्यांना पाठवलंच कुठे. कृष्ण लगेच काय म्हणतात मी तुझ्या घरचा ऍड्रेस दिले. श्रीकृष्ण भगवान की बघा याच्यामध्ये किती गोडवा आहे की ते साक्षात भगवंत आहे, पण ते साक्षात भगवंत असून सुद्धा त्यांच्या मित्रांसाठी ते काय करतात, ते रेग्युलर ह्युमन बिईंग सारखं डील करतात. आता जसं हे मधुमंगल धावत धावत घरी जातो तर माझ्या घरी राक्षस येतात मला खाण्यासाठी म्हणून, तेवढ्याच धावच येतात. बलराम येतात आणि बलराम येतात आणि त्यामध्ये कृष्णाला बघतात, अरे कोणी बांधलंय कृष्णाला, कोणी बांधलंय कृष्णाला. जोर जोरात ओरडायला लागतात कोण आहे समोर या. तसं नाही का आपल्याकडे गावाकडे बघा जर 2-3 भावंड असतील, एका भावंडाला कोणी मारलं कॉलेजमध्ये शाळेमध्ये, बाकीचे 2 भावंड कशा होतात, अरे आता ह्याच्याकडे बघतोच जरा, ह्याच्याकडे आता मी ह्याला कोपऱ्यात घेतो, किंवा अजून टोळतो म्हणून त्याला काय करणार लोक मारला जाणार. तसेच बलराम आले म्हणजे कोणी बांधलंय, कोण बांधलं समोर या, कोणी बांधलंय माझ्या कृष्णाला, कोणी बांधलंय माझ्या कन्हैयाला. आणि पाठीमागून कोण आली, यशोदा मैया. यशोदा मैयाच्या हातामध्ये काय होती, यशोदा मैयाच्या हातामध्ये होती स्टिक, आणि ती स्टिक खूप जोरात लागते. तर यशोदा मैया म्हणते बलरामला काय प्रॉब्लेम काय तुला, मी बांधलोय कृष्णाला. आणि जेव्हा बलराम ऐकतो की अरे यशोदा मैयाने कृष्णाला बांधलेलं आहे, तेव्हा अचानक त्याची काय होते, बोलती बंद होते. जेव्हा बोलती बंद होते तेव्हा कृष्ण म्हणतो त्यांना अरे तू तर आत्ता 2 मिनिटापूर्वी दादागिरी दाखवत होता, आत्ता 2 मिनिटापूर्वी म्हणत होता की अरे कोणी मारलं कन्हैयाला, कोणी मारलं कन्हैयाला, आत्ता लगेच तुझं सूरच बदललं, लगेच पलटी मारली सोय केली का. तर बलराम म्हणतात थांबा मी यांना कन्व्हिन्स करतो, माताजीला कन्व्हिन्स करतो. मग ते काय म्हणतात, आई यशोदा मैया म्हणतात यशोदा मैया तुला माहितीये का हा कोण आहे, हा साक्षात नारायण आहे, नरसिंहदेव ह्याच्यापासून येतात, राम ह्यांच्यापासून येतात, आणि सगळं एवढं जेवढं काय आचार सगळं बघताय तुम्ही, हे सगळे ह्यांच्यापासूनच आहे, आणि तुम्ही यांना मारताय, हे तर साक्षात भगवंत आहेत. आणि यशोदा मैया त्यांच्याकडे बघून असतो, अच्छा हे भगवंत आहेत, हे नारायण आहेत काय, अच्छा मग तू कोण आहेस, लक्ष्मण आहेस, तू अनंतशेष असशील मग आता. हो मी अनंतशेष आहे, मी तर कोण अनंतशेष आहे, आणि मीच लक्ष्मण आहे.
आणि मीच आनंदाचे आहे, माझ्याच वरती भगवंत विराजतात गर्भदायी पेक्षीमध्ये. तर यशोदा म्हणते आता ही जी हातामध्ये माझ्या छडी दिसते ना, ही छडी बघितल्यानंतर मोठे मोठे देव पळून जातात. राक्षस तर पळतात आणि कोण पळतात? देव पण पळतात. आता तू कुठला अवतार आहे? जर मी तुला मारलं तर तू कुठल्या अवतारामध्ये पळणार आहेस? तर विचार करा, ते साक्षात कृष्ण आणि बलराम आहे, ते दोघे सुद्धा त्या लीलेमध्ये एकदा हारून गेलेले, ते ऍक्च्युअली फील करतात की बाबा मला जर आईनं मारलं तर काय, ते कृत्रिमरित्या लीला नाही चालली, ते ऍक्च्युअली फील करतात. श्रीकृष्ण भगवान की. तर बघा अशा सुंदर 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 लीला होता. एकदा यशोदा मैया कृष्णाला म्हणते, अरे कृष्ण काय तू सारखा बछड्यांच्या मागे धावत असतोस, तुझं काय भवितव्य आहे की नाही पुढे? तसं घरी आपल्या लोक म्हणतात. बघा ऍक्च्युली काय ना, की आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये आपल्याला ज्या भगवंताच्या जे लीला आहेत ना, ह्या आपल्या डे टू डे लाईफ मध्ये होतात. आपल्याला बघायला मिळतील की अरे आपण पण लहान मुलांना घरी तेच बोलताना बघतो, कारण आपण भगवंताचे अंश असल्यामुळे डेफिनेटली ते ज्या पोर्शन मध्ये करतात. जसं मी काल एक ठिकाणी चर्चा करत होतो, त्याच्यामध्ये भगवंताने आपल्यामध्ये काय अंतर आहे? भगवंताने आपल्यामध्ये एवढंच अंतर आहे की आपण दिसायला सेम आहोत. जसं तुरटी आणि खडीसाखरेचा एवढा गोळा आणि तुरटीचा एवढा गोळा आहे. दिसायला दोन्ही काय असतात? सेम असतात, पण दोन्हीमध्ये त्या चवीमध्ये किती आहे? खूप अंतर आहे. तर आपण बघतोय यशोदा मैया. यशोदा मैया कृष्णाला म्हणते, अरे कृष्णा तू काहीतरी अभ्यास केला पाहिजेस, नुसतं काय बैलांच्या मागे धावतोच, काहीच करत नाहीस, काय तुझं भवितव्य पुढे? मग कृष्ण म्हणतात, मग काय करायला पाहिजे मैया? अरे काहीतरी शास्त्रविद्या, शास्त्र शिकले पाहिजे, शस्त्र पण शिकले पाहिजे. मग कृष्ण म्हणतात, मग त्याने काय होईल? अरे त्याने काय केलं? तू मोठा होशील, तो अर्थात तुझ्याकडे पैसे येतील. मग कृष्ण म्हणतात, अरे त्याने काय होईल? अरे पैसे येतील म्हणजे तुझं चांगलं लग्न होईल, नाही तर तुला कोण मुलगी देणार आहे? अरे बरं ठीक आहे, लग्न केलं, मग आता लग्नाच्या पुढे काय? मग काय होईल? काय होईल म्हणजे तू संसार करशील. अरे मग काय होईल? संसार करा तर मग काय होईल? तुला मुलं बाळ होतील पुढे. अरे मग मुलं बाळ होतील म्हणजे काय होईल? असं करत करत कृष्ण आईला काय होतं, थोडा त्रास देतो. मग शेवटी आई म्हणते की तू खूप आनंदी राहशील जर तू शिकला असत. मग कृष्ण काय करतात, जिथे कृष्ण बसलेला असतात त्याच्या बाजूलाच एक मटका ठेवलेला असतो. कशाचा मटका ठेवला असतो? कृष्णाचं नाव काय आहे? माखन चोर. जेव्हा कृष्ण त्याच्यामध्ये हात घालतात ते म्हणतात, अरे आनंदीच व्हायचे ना. हे बघा मी यांच्यात हात घालतो मटक्यामध्ये, आणि ते काय करतात? माखन तोंडामध्ये टाकतात. ते म्हणतात की ज्या गोष्टी मला एवढं सगळं करून मिळणार आहे त्या मी फक्त इथं बसलेच करतो. बटर खाल्लं म्हणजे काय झालं? श्रीकृष्ण भगवान की. तर ऍक्च्युली बघा काही वेळेस आपल्याला वाटेल अरे हे काय शुल्लक गोष्टी आहेत, पण हे जे ह्या ज्या लीला आहेत ना, ह्या मोठ्या मोठ्या योगी लोकांना सुद्धा दर्शनासाठी अवेलेबल नाहीये, ज्या यशोदा मैयानं अनुभव केलेला आहे. एकदा कृष्णाशी बसले असतात आणि कृष्ण बसले असत आणि त्यांनी नेमकी त्या मटक्यात हात घातला, तेवढा समोर रेड हँडेड यशोदा मैया त्यांना पकडलं. असा हात टाकला मटक्यामध्ये उजवा हात, आणि बघतात की अरे ओ गॉड, आई आली. जसं घरी अजून आता समजा आईला सांगितलं असून लाडू इथे ठेवले, खायचे नाही बरं, ते फक्त गेस्ट साठी. तुला एक देते, बाकी सेव्ह करून ठेवायचे आणि हळूहळू खायचे. किंवा एखादी करंजी किंवा स्पेशल पदार्थ जो घरी बनतो. मग आईला भाजी आणायला गेली तर तुला काय करतात? स्टूल घेणार, खुर्ची घेणार, काही घेणार, आणि चढून माळावर तो लाडूचा डबा काढणार, स्वतः पण खाणार आणि सगळ्या मित्रांना पण वाटणार. तसंच कृष्ण करतात. कृष्ण काय करतात? कृष्ण हात टाकला त्या मटक्यामध्ये, आणि जसा हात टाकला यशोदा मैयाने रेड हँडेड पकडला. अरे तुला सांगितलं होतं ना हे खायचं नाही म्हणून. तर जेव्हा ते हात टाकतात त्याच्यामध्ये आणि त्यांना समजतं अरे आता मी तर रेड हँडेड पकडले, माझ्यावर रेड झाली.
कृष्ण म्हणतात आई माझा ना बछडा आहे ना त्याने त्या मटक्यामध्ये उडी मारलेली, धावत धावत आला असा आणि मी त्याच्या मागे धावत होतो आणि मी जसं धावत होतो मला समजलंच नाही कारण मटक्यामध्ये उडी मारली. आणि ती काय मटक्यामध्ये उडी मारली तुझ्या बछड्या का? अगं हो आई मी खोटं नाही बोलत आहे, मटक्यामध्येच उडी मारली. दाखव कुठे मटक्यामध्ये, मटका एवढा मोठा थोडी येतो. मग कृष्ण करतात त्याच्यामध्ये हात घाल, अरे कुठे गेला बछडा, अरे मला कुठे गेला बछडा, अजून हात घाल आणि मग हात घालून ते बछड्याला बाहेर काढतात. तो बछडा कॉपरचा बछडा असतो, म्हणजे पितळाचा पासून जो बनतात ना काय आहे. तर आई म्हणते अरे असं असं करतोय का, मला वाटतं ऍक्च्युअल बछडा आहे. तर बघा भगवंत असे आहेत ना की त्या मटक्यामध्ये बछडा नव्हता, भगवंत असे आहेत साक्षात भगवंत सुद्धा आणि त्यांना आईला तिचं मातृत्व सुद्धा द्यायचंय, आईला तिला फील पण करून द्यायचं नाही की मी भगवंत आहे म्हणून. तर त्याच्यामुळे भगवंत प्रत्येक ठिकाणी काय करतात अशा वेगवेगळ्या लीला करतात. तर एकदा एक गोपी आई यशोदा मैयाकडे जाते आणि यशोदा मैयाकडे जाऊन ती खूप कंप्लेंट करते, एवढी सारी कंप्लेंट करते, अरे तुझं बाळ बघ असं करतंय, तुझं पोरग बघ असं करतंय, जसं रेग्युलर नेबर्स मध्ये बघायला मिळतं नाही का. जर समोरासमोर घर असतील तर मुलं कुठे जाऊन लग्न करणार, समोरच्या घरावर भिंतीवरती. स्वतःच्या घरी बाथरूम आहे पण स्वतःच्या घरी लग्न नाही करायचं, कुठे करायची जाऊन कंप्लेंट करणार. शेजारचे लोक इकडे म्हणणार अरे काय बघा हा तुमचा पोरगा काय करतो. आता बघा ह्या सगळ्या ज्या गोपीज आहेत ह्या भगवंताच्या नित्य सिद्ध सेवक आहेत आणि यांना ऍक्च्युली आवडतं की भगवंताने याहून त्यांचं बटर, त्यांचं जे माखन आहे ते त्यांनी दिवसभर मेहनत करून चर्निंग केलेलं आहे, कुसळलेलं आहे. पण तरी सुद्धा त्या कोणाला कंप्लेंट करायला गेल्या, यशोदा मैया. तर खूप सुंदर लिहिलं आहे. तर जेव्हा यशोदाकडे कंप्लेंट करायला गेल्या त्या आणि सगळ्या गोपीज म्हणल्या बघ कृष्ण असं करतायत, बघ कृष्ण कसं करतायत, बघ असं करतोय कृष्ण, बघ कसं करतोय कृष्ण. आणि ऐकता ऐकता सगळ्या यशोदा मैया शी लॉस हर कॉन्शियसनेस, म्हणजे ती कम्प्लिटली भाव विभोरून गेली त्या स्टेटमध्ये की अरे कृष्ण असं करतायत, कृष्ण कसं करतायत. त्यामध्ये एवढा गोडवा होता की आचार्य वर्णन करतात की जेव्हा केव्हा हरिकथा आपण ऐकतो, जेव्हा भक्त हरिकथा ऐकतात तर त्यांना हरिकथा ऐकण्याचा तेवढाच आनंद मिळतो जेव्हा आता यशोदा ह्या कथा ऐकते. कसं स्टेलिंग झालं, जसं एकदा सगळ्या गोपींनी ठरवलं की अरे कृष्ण फार माखन चोरतात, फारच बटर चोरतात. ते काय करतात, ते ट्रॅक ठेवतात, जिथं जिथं कृष्ण येणार आहेत ना पूर्ण घंटी बांधून ठेवतात सगळ्या ठिकाणी. हे कोणी कोणी ऐकले ही स्टोरी की जी घंटी वाजते जेव्हा भगवंत येतात सगळ्यात त्यांनी गोपींनी ट्रॅक टाकलाय. ट्रॅक म्हणजे काय जाळं की भगवंत आले बटर चोरायला, माखन चोरायला की आम्हाला समजलं पाहिजे आणि त्याला रेड हँडेड पकडून यशोदाला जातो. तर जेव्हा भगवंत येतात ते बघतात अरे काफी साऱ्या घंटे, खूप साऱ्या घंटे दिसतात. मग ते काय करतात, घंट्यांना आदेश देतात की घंट्यांनो मी जर माखन खाताना जर वाजला तर काय तुमची खैर नाही. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम. तर तुमची काही खैर नाही बाबा. आता जर घंटी वाजली तर एवढं म्हणतात, घंटे आले तर भगवंताने डायरेक्ट आदेश दिलाय वाजायचं नाही आपल्यानंतर आपण कोण वाजणार, नाहीतर ते कानाखाली वाजवतील. म्हणून मग सगळेजण अलर्ट शार्प किंवा एक बिलकुल नाही. आणि जसं भगवंत वर चढले मटकी घेण्यासाठी आणि हातामधनं भांड तोडलं आणि जसं माखन घेऊन खाणार तेवढ्यात काय झालं, घंट्या वाजू लागल्या आणि एवढं सायरन सारख्या वाजायला लागल्या जसं अँब्युलन्स कोणी बघितली असेल किंवा अग्निशामक दलाचं बघितलं असेल बघा. अग्निशामक दल नाही का, समोरचा माणूस एकदम घाबरून जातो की झालं काय. आणि डेफिनेटली त्याच्यामुळेच तर ते असतं की बाबा साईड घे बाजूला कारण आता इमर्जन्सी आहे. तर अशा घंट्या सगळ्या अचानक वाजायला लागला. भगवंताला खूप राग येतो, अरे मी सांगितलं होतं तुम्हाला वाजायचं नाही म्हणून.
मी स्पष्ट आदेश दिले होते की करायचं नाही. तर सगळ्या घंटा एका सुरत म्हणतात भगवंत आता असं कसं काय, आम्ही वर्षानुवर्ष जेव्हा तुम्हाला भोग लागतो तेव्हा आम्ही वाचतो, आमचा आवाज येतो. आणि आम्हाला शास्त्रांमध्ये सुद्धा, शास्त्रांचा सुद्धा आदेश आहे की जेव्हा केव्हा तुम्ही भोजनाला बसाल तेव्हा आम्हाला काय करायचंय, घंटा नाद करायचा आहे. आणि आता जर घंटा नाद नाही केला तर मग शास्त्राचं उल्लंघन होईल. तर आपण बघतोय की किती प्रत्येक जण भगवंताच्या आनंदासाठी एक स्वतःला झोपून दिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. जसं एकदा एक गोपी रेड हँडेड भगवंतांना पकडत बटर खाताना, आणि जेव्हा माखन खाताना ते पकडते तर सगळे ते विचार करतात की अरे आता ह्यांना यशोदाकडे घेऊन जायचं. आणि आपण हे कृष्ण लीलामध्ये सुद्धा बघितलं असेल बघा, वेगळ्या ठिकाणी कार्टून मध्ये सुद्धा खूप सुंदरपणे दाखवले गेले. सगळे जण त्या सगळ्या गोपी जमा होतात आणि कृष्णाला काय करतात, घेऊन यशोदामयीकडे जातात. यशोदामयीकडे जातात आणि यशोदा म्हणतात हा बघा तुझा कृष्ण रेड हँडेड पकडले आज बटर खाताना. आणि बघितलं तर कोण असतो, तो त्यांचा मुलगा. तर भगवंत एवढे चमत्कारिक आहेत की ऍक्च्युअली भगवंताचा जर चमत्कार बघायचा असेल ना तर आपल्यासारख्या माणसांना बघायला पाहिजे. की म्हणजे माझ्यासारखे दगड जे आहेत, अशा दगडात लोकांना सुद्धा भगवंताने काय केलं, त्यांना पाझर पाडले आणि त्यांना एक करुणामय दृष्टीनं त्यांना भक्तांचा संग दिला. याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये काय झालं, हृदय परिवर्तन झालं. भगवंताचं सगळ्यात मोठं जर मॅजिक बघायचं असेल तर अशा लोकांना बघायचं की जे लोक आधी मांसाहारामध्ये होते, जे लोक मदिरापान करायचे, जे लोक व्यभिचार करायचे, जे सगळ्या प्रकारचे नियमाचं उल्लंघन करायचे. आणि आज काही वर्षानंतर जेव्हा भक्तीमध्ये जुळले तर त्यांना यापैकी एकाही गोष्टीची लत राहिली नाही. आता विचार करा, छू मंत्र करून सगळे गेले की वाईट सवय. तर भगवंत हे खूप मॅजिकल आहे. त्यांची मॅजिक जी आहे, सगळ्यात जास्त सुंदर मॅजिक जी आहे तेव्हा बघायला मिळेल आपल्याला की जेव्हा आपण त्यांचं नाम स्मरण करू. हरे कृष्णा 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 हरे राम राम राम. आता बघा एकदा काय होतं, एक गोपी बघा एक यशोदाकडे जाते आणि यशोदामध्ये काय, यशोदा तू जे कृष्णाला छान छान आभूषण घालतेस ना, हे नको घालूस. तर यशोदा का नाही घालायचे. तर ते म्हणतात की जर आभूषण जर घातले ना ह्याला तर त्याचे आभूषण एवढे सुंदर आहेत आणि एवढे चमकतात ना की मी जर माखन कुठे जरी लपून ठेवलं ना तर त्या आभूषणामुळे दिसायला त्याला सगळं दिसतं, जरी मग त्या रूम मध्ये लाईट नसेल तरी. मग दुसरी गोपी म्हणते अरे असं कसं नाही, भगवान कृष्णाचं तर स्वतःच एक त्याच्या पूर्ण रूपामधूनच एक लाईट येतो. कारण स्वतः कृष्ण कोण आहे, ब्रह्मज्योती ते स्रोत आहे. तर ते स्वतः सुद्धा ते स्वतः चमकतात. तर आचार्य म्हणतात की जिथे जिथे भगवंताचं सानिध्य असतं तर तिथे तिथे अंधकार राहत नाही. तर आपण पण बघायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये की जर आपण जर फ्रस्ट्रेट असू, आपण जर डिप्रेस्ड असू, आपण जर एनिमियस असू, आपण आपल्यामध्ये काहीतरी दोष दिसत असेल, आपल्या स्वतःला फील होत असेल नाही का, तर आपण हा भाग नेहमी बघितला पाहिजे की माझ्या जीवनामध्ये कृष्ण आहेत का, मी कृष्णाच्या संपर्कात आहे का. जसं हा लाईट लागल्यानंतर इथे अंधार असणार का, डेफिनेटली असणार. तर जेव्हा आपल्या जीवनामध्ये भगवंत असतील, भगवंत येतील आणि आपण त्याचं नाम स्मरण करायचा प्रयत्न करू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. तर आपल्या जीवनातलं काय होईल, अंधकार कमी होईल. आता बघा जसं भगवंताच्या लीला कोण ऐकतंय, भक्त ऐकतात, बरोबर की नाही. तसे भगवंत स्वतःच्या सुद्धा लीला बऱ्याच वेळा ऐकतात. एकदा यशोदा मैया, तर बघा लहानपणी आहे ना, आता हे मोठू पतलूचं फार आहे सध्या कार्टून मला लेटेस्ट तेच माहिती आहे. सगळे आई वडील, बरेच वडील आई वडिलांना बघितलं नाही, आपल्या मुलांना काय मोठू पतलू दाखवतात, तेवढं ते कार्टून. आता नवीन रिसेंट असेल कुठल्या माहिती नाही. यशोदा काय करते, मोठू पतलू नाहीये. यशोदा पूर्ण रामायण कृष्णाला ऐकवते, महाभारत ऐकवते. म्हणजे सगळं ज्या ज्या स्क्रिप्चरल गोष्टी तिला माहिती. एकदा काय होतं, यशोदा मैया आणि
कृष्ण सोबत बसलेलं असते आणि ती म्हणते की अरे बघ, तुला माहितीये का जे राम आहेत ना, तर एकदा ते म्हणतात की रामायणामध्ये राम हा असा एवढा राजा होता आणि एवढा परम सत्य बोलणारा, एक वचनी आणि एक पत्नी व्रत असलेलं, आणि त्याला नंतर काही कुठे अरण्यात पाठवते आणि त्यांना फॉरेस्ट मध्ये राहायला लागतं आणि त्यांना खूप तपश्चर्या होते. वशिष्ठाने त्यांना खूप छान छान आशीर्वाद दिलेले असतात आणि जन्मभर त्यांनी त्यांच्या गुरुची सेवा केलेली असते. पण एकदा काय होतं की जेव्हा ते लग्न सगळे पंचवटीमध्ये गेलेले असतात तर त्यांना रावण येतो आणि रावण काय करतो, सीता मैयाला किडनॅप करायचा प्रयत्न करतो. जेव्हा अचानक यशोदा मैया म्हणतात सीता मैयाला किडनॅप करायला लागतं, तर भगवंत सगळं विसरून जातात आणि ते म्हणतात की लक्ष्मण लक्ष्मण. बलराम धाव देतात. आता बघा, भगवंत स्वतःची लीला ऐकतात की सीतेला काय करतात, सीतेचं कोण काय करताय, अपहरण करताय. आणि जेव्हा ते यशोदा मैया ज्या प्रकारे त्याचं वर्णन करत होती, अचानक भगवंताला म्हटलं की मी तर राम आहे आणि सीतेचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. तर अचानक ते आवाज द्यायला लागतात, लक्ष्मण लक्ष्मण कुठे असतो लक्ष्मण, चल लवकर, रावणाला संपवायचे आपल्याला, त्या दुराचारीला संपवायचे. आणि बलराम धाव देतो, भैया मैं आ गया, भैया मैं आ गया. आणि यशोदा मैया तिथे बघते, अरे अचानक काय झालं या दोघांना. आत्ता तर दोघं तर ठीक होते, मी तर नुसती स्टोरी सांगते, मी तर नुसती कथा सांगते. अरे तू रावणाला मारणार होय रे, तू तर नुसता इथं वीज जर कडकली चमकली तू काय करतोस, तू घाबरतोस आणि तू घाबरून माझ्या जवळ येतोस, मला जोरात आली म्हणून मारतोस आणि तू रावणाला तरी मारणार जाऊ. तर बघा, भगवंत जेव्हा आवेशामध्ये येतात तेव्हा सगळं विसरून जातं, कारण ते साक्षात राम आहेत, राम त्यांच्यापासून आहे. जसं एकदा यशोदा मैया कृष्ण दोघं बसले असतात आणि यशोदा मैया हिरण्यकशिपूची स्टोरी सांगायला की हिरण्याक्षाने हिरण्यकशिपू किती कुठल्या प्रकारचे दानव होतात, ते अशा प्रकारचे दानव आहेत ज्यांनी खूप पूर्ण पृथ्वी आता ताई दानव सगळ्या ठिकाणी विध्वंस मागवला आणि त्यांच्या कुळामध्ये प्रल्हादाचा जन्म होतो. आणि तो प्रल्हाद एवढा सुंदर भक्त असतो की तो अनन्य भक्त असतो आणि तो नेहमी भगवंताचं नाम सुनामध्ये बुडलेलं असतो. जरी तो राक्षस कुळामध्ये जन्म झाला पण तरी तो काय करतो, भगवंताचं खूप नामस्मरण करतो आणि भगवंताला पूर्ण शरण दिलेलं आहे. त्याने पूर्ण जीवन भगवंताला स्मरित केले. छोटासा बाल आहे पण त्याचं पूर्ण काय भगवंताला जीवन समर्पित आहे. तर जेव्हा यशोदा मैया असं म्हणतीये, अरे तुला माहितीये का पूर्ण जीवन समर्पित आहे, एवढं भगवंताचं नाम स्मरण करतो, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. जेव्हा असं यशोदा मैया म्हणते पूर्ण समर्पित आहे आणि त्याला मात्र त्याच्या वडिलांनी खूप त्रास दिला, हिरण्यकशिपू. जेव्हा सगळी स्टोरी ऐकतात अचानक कृष्ण वाटतं, अरे हिरण्यकशिपूने प्रल्हादाला त्रास दिला. तो पुढे यशोदा मैया म्हणतात, तुला माहिती का कसा त्रास दिला. कसा त्रास दिला की त्याला उंच टेकडीवरून फेकलं. मग काय झालं, पण तरी सुद्धा काही झालं नाही, त्याला अलगद झेलला गेलं. अजून काय केलं आई, असं केलं त्याला पूर्ण जो विषारी सापांचा जो कुंड असतो ना प्रल्हादाला त्यामध्ये फेकलं. खरंच प्रल्हादाला त्या कुंडामध्ये फेकलं. हो, त्या कुंडामध्ये फेकलं. कुंडामध्ये फेकून काय झालं, पण तरी सुद्धा ते साप जे आहेत ते काय झाले, सापाने कोणीच त्याला त्रास दिला नाही. मग काय झालं आई, अरे तुला माहिती नाही, एकदा तर काय झालं की प्रल्हादाला एका वेड्या हत्तीच्या पायाखाली तुडवण्यात आलं. प्रयत्न केला गेला पण काय झालं, प्रयत्न अयशस्वी झाला. जसं प्रल्हादानं टच केला हत्तीला, हत्ती काय झाला, शांत झाला. असं सांगता एकदम गर्भ झाले कृष्ण. आणि अचानक यशोदा मैया एवढा त्रास दिला आणि प्रल्हादाला बांधलं एका ठिकाणी आणि
आणि मग विचारलं हिरण्यकशिपूने, सांग ह्या पिलर मध्ये आहेत का ते? सांग तुझे भगवंत इथं आहेत का? सांग इथं आहेत का ह्या पिलर मध्ये? आणि हिरण्यकशिपूनं त्याच्या मुष्टीनं पिलर तोडलं. आणि कोण प्रकट झाले? नरसिंहदेव भगवान की. जसे नरसिंहदेव प्रकट झाले असं बोलले की कृष्णाने उडी मारली. कुठे गेला तो हिरण्यकशिपू? कुठे गेला तो हिरण्यकशिपू? मी त्याला फाडूनच टाकतो, मी त्याला मारूनच टाकतो, मी त्याचा पूर्ण विध्वंस करतो. त्याचा विध्वंस करण्यासाठीच मी प्रकट झाले आणि फक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी मी प्रकट झाले. असं जेवढं बोलतात. यशोदा म्हणते, अरे आता तर स्टोरी सांगते आणि अचानक तुला काय झालं? तर भगवंत काय झाले होते? भावावेश झाले. तर बघा, भगवंतांना स्वतःच्या, मी बऱ्याच ठिकाणी जेव्हा ट्रॅव्हल होते त्या ठिकाणी श्रीनाथजी मध्ये गेलो होतो. श्रीनाथजी मध्ये गोपालजीचा खूप सुंदर जागा आहे, धाम आहे गोकुलचा. तर तिथे भक्त सांगतात की ऍक्च्युली भगवंत कसं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा भक्तांची रेसिप्रोकेट करतात. एकदा आपले शिवजी जे आहेत महादेव भगवंताच्या दर्शनासाठी गोकुळामध्ये येतात. आणि महादेवाचं स्वरूप असं दैदिप्यमान, 10-12 फूट, चेस्ट ब्रॉड, शोल्डर ब्रॉड, वर सर्प बांधलेला आहे, भस्म लावलेलं, अलख निरंजन, अलख निरंजन असं म्हणत ते गोकुळमध्ये यशोदा मैयेच्या मलामध्ये येतात. आता अलख निरंजन म्हणजे काय? अलख मीन्स जे ह्या दोन दृष्टीनं, अलग म्हणजे विच इज कॅनॉट बी सीन, म्हणजे तुम्ही त्या गोष्टी बघू नाही शकत. आणि निरंजन म्हणजे ह्या दोन चक्षुंनी. असा व्यक्ती आहे, अशी एक पर्सनॅलिटी आहे, असं व्यक्तिमत्व आहे ज्यांना तुम्ही ह्या दोन भौतिक डोळ्यानं नाही बघू शकत. त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं अलख निरंजन. आता भले अलख निरंजन म्हणजे सगळे लोक शिवजींशी जोडतात. सगळ्यांना अलख निरंजन हे कोण आहे? फक्त शिवजी. पण गोकुळामध्ये अलख निरंजन हे कृष्ण आहे. कारण कृष्ण सुद्धा आपल्याला दोन्ही साधारण डोळ्यानं बघता येऊ शकत. हवा आपल्या डोळ्यात दिसते का? आता पंखे चालू, हवा दिसते का कोणाला? हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम. तर आज जो कोणी हा प्रोग्राम अटेंड करतोय ना त्याला नक्की महामंत्र पाठ होणार आहे. जे पहिल्यांदा किती जण आले तास कार्यक्रमाला? हा, तर आज बरीच संख्या आहे. म्हणजे जर कधी तुम्ही महामंत्र ऐकलेलं नसेल तर असं तुम्हाला काय होणार? मुखोद्गत होणार ह्याची गॅरंटी आहे. आणि तुम्हाला तो महामंत्र करावा सुद्धा वाटणार अशी प्रार्थना करूया. तर अलख निरंजन शिवजी येतात समोर. हे माते, तुझ्या बाळाचं दर्शन पाहिजे. आणि यशोदा जेव्हा येते, यशोदा बघते, रे बाप रे काय दिसतंय त्या 11 लेकरं. गळ्यामध्ये त्याच्या पूर्ण कवट्याचा हार आहे, पूर्ण भस्म लावलं, एवढे मोठे मोठे हार आहेत. बाप रे बाप, नको रे नको, कृष्णाला यांच्या समोर नको घेऊन जा. म्हणून यशोदा म्हणजे काय करते? थोडं थांबते. पण आतमधनं खूप कृष्णाचा रडायचा आवाज आला, जोरात रडायचा, खूप जोरात. आणि जेव्हा जोरात रडायचा आवाज लागतो तेव्हा यशोदा काय झालं काय ना. आणि ते साधू जे आहे, ते शिवजी आहे, ते मेन गेटवर उभे असतात. मला तर दर्शन पाहिजे. आणि ते भगवंतांना प्रार्थना करतात, मी आता कशासाठी आलो? दर्शनासाठी आले. बघा, एक शुद्ध भक्त भगवंताच्या दर्शनासाठी आले. शिवजीमध्ये आणि कृष्णामध्ये, विष्णूमध्ये काय अंतर आहे? जसं दूध आणि दह्यामध्ये अंतर आहे. एकाच साईडचे ते काय आहे? दोन पॉइंट. एका पॉइंटचे 2 साईड आहेत. सॉरी, तर सांगायचं होतं की जेव्हा सगळे शिवजी वाट बघतायत, हे यशोदा मैया दर्शन दे, हे यशोदा मैया दर्शन दे. तर दर्शन कुठे देते यशोदा मैया? यशोदा मैया घाबरली होती. कारण पूतनाचा आणि बरेचसे एपिसोड झाले होते, शाकटासूर, सगळे एपिसोड आपल्याला झाले होते. तर शेवटी कृष्णाचं रडायचं काही थांबत नाही. आणि कृष्णाचं तेव्हा रडायचं थांबत नाही. मग आतमधली एक जी गोपी ती म्हणते, काय रे चला फायनली ह्यांना घेऊन बाहेर तरी यावं.
दाखव तरी काय चाललंय. म्हणून जेव्हा कृष्ण बाहेर येतात, कृष्ण जसे शिवजींना बघतात आणि दोघे एकमेकाला बघतात आणि दोघांच्या पण डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात. कारण दोघं सुद्धा काय माहिती एकमेकांना अति प्रिय आहेत. एवढे प्रिय आहेत की ते दोघांचे एक तदात्म आहे. दोघांपासून दोन्ही एक दुसऱ्यापासून अभिन्न आहे. आणि जेव्हा ते असं बघतात ते हा साधू महाराज जे आहे, साधू महाराज बाबाला ते एकदम कडक व्यक्ती वाटत होती. असं वाटत होतं किती रागीट असतील आणि कसे असतील आणि त्याचा अकरा विकार बघून तुम्हाला भीती वाटते. पण आता जसं कृष्णाला बाहेर आलं ते रडायला लागले लहान बाळासारखं. कधी कधी जेव्हा कधी घरातले व्यक्ती घराच्या बाहेर बराच वेळ दूर असतात ना आणि ते अचानक घरी आले तर काय होतं माहितीये का, त्यांना खूप आनंद होतो. आणि घरातल्या व्यक्तींना जे सगळ्यात जवळचे त्यांच्या डोळ्यातनं काय होतं अश्रू. आजकाल युट्यूबवरती मी बघतो पुत्राचे एवढे व्हिडिओज ना, एवढे व्हिडिओज म्हणजे बघायचे नाही म्हणलं तरी व्हिडिओज. आणि पुत्र जेवढा माणसाला बघून आनंदी होतो त्या व्हिडिओज मध्ये शेपूट हलवणार, जवळ येणार, उड्या मारणार. आणि घरातला माणूस काय करतोय, व्हिडिओ शूट करतोय. त्याला किती आनंद आहे हे माहित नाही, पण त्याला याचा आनंद आहे की कुत्र्याला बघून त्याच्या मालकाला बघून त्याला काय होतंय खूप आनंद होतो. असे कितीतरी व्हिडिओज बघायला मिळतात. असं वाटते की यार हा माणसापेक्षा माणसांवर जास्त प्रेम करतो. आजची काळ गती अशी झाली आहे की आपण स्वतःला सोडून कोणावरच प्रेम नाही करत. आपण हे खूप नोट करण्याची गोष्ट आहे की कुत्रा हा असा प्राणी आहे जो सगळ्यात लॉयल म्हणून ओळखला जातो. तसंच मनुष्यांनी कोणाशी लॉयल राहायला पाहिजे, भगवंताशी लॉयल राहायला पाहिजे, आपल्या फॅमिलीशी लॉयल डेफिनेटली. तर आपण कुठे होतो जेव्हा शिवजी आले, शिवजी म्हणत होते आलात निरंजन. आणि जेव्हा अचानक ते कृष्णाला बघतात आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू धारा आलं आणि दोघं पण खूप रडतात. आणि तिथे ते खूप जोरदार नाम संकीर्तन करतात, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम. ज्याला ऍक्च्युअली महादेवाचं एक नाव आहे नटराज. ते ज्या प्रकारे डान्स करतात ना, तो डान्स हा असं काही काही आचार्य म्हणतात की कृष्णाला डान्स हा राधाराणीने शिकला. कारण जेव्हा कालिया लीला झाली, कालिया लीलामध्ये आपण बघितलं की सर्प जो होता तो कसा होता, सर्प कसा तो घसरट असतो खूप सॉफ्ट. पण कृष्णाचा ब्रेक डान्स किती जबरदस्त होता त्या सर्पावर, नाही की नाही. तर हे जे आहेत महादेव जे आहेत हे साक्षात नटराज आहेत. आणि त्यांचा डान्स बघून कृष्ण एवढे उत्साहित झाले, एवढे आनंदित झाले की त्या हातामधनं उड्या मारायला लागले की अरे एवढा सुंदर डान्स चाललाय, एवढा सुंदर डान्स करतायत ते नटराज बघून, ऐकले. तर बघा नृत्य करणं हे सुद्धा भगवंतांना खूप काय करतं, प्रसन्न करतं. हरे कृष्णा 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 हरे हरे. यशोदाचं अजून एक नाव आहे. यशोदा म्हणजे काय, यश प्रदान करणारी. यशोदेचं अजून एक नाव आहे श्यामला. श्यामला का नाव असेल, श्यामला याच्यासाठी नाव आहे तिचं कारण ती श्याम वर्णाची आहे. कशी आहे ती, कृष्ण कोणावर गेलेले आहेत, कृष्ण त्यांच्या आईवर गेलेले आहेत, नाही की नाही. एकदा काय होतं, वृंदावनमध्ये सगळेजण ब्रजवासी बसले, जसं आपल्या गावामध्ये सगळे वयस्कर लोक एका ठिकाणी बसले की छान चर्चेला वेगवेगळ्या चर्चेचे विषय निघतात. अरे तुला माहिती का ह्याच्या घरी असं चालू होतं, तुला माहिती का आज ह्याच्या घरी ही भाजी बनवली त्याच्यामध्ये मीठ कमी होतं, आज तुला माहितीये का की ह्याच्या घरी हा कार्यक्रम झाला 50 लोक आले, खूप अन्न शिल्लक राहिले वगैरे वगैरे. जेव्हा अशा गोष्टी विचारायला सुरुवात झाली आणि कृष्ण जे आहेत सगळेजण बसले सोबत चर्चा करत होते, ते विचार करत होते अरे हे जे कृष्ण आहे ना, हा जो कृष्ण आहे ना, नंदबाबा सारखा तर दिसत नाही. हा आता नंदबाबा जर बघितले किती उंच दिसतात आणि किती गोरे गोरे एकदम गोरे चिट्टे
आणि कृष्णाला बघा, कृष्ण कसे दिसतं? कृष्ण तर सावळं सावळं दिसतं. मला वाटते की हे जे कृष्ण आहेत ना ते चुकून इथं आलेले. काय झालं असं माहिती का की कुठल्या तरी दानवानं कृष्णाला इथे आणून ठेवलं असतं आणि नंद महाराजांचा खरा मुलगा आहे तर ते काय केलं, तो काय केला असं त्यांना तो घेऊन गेला असं. आता बघा किती विचित्र गोष्ट आहे. आता काय माहितीये का की पूर्वी मुलगा एकदा आईवर जायचा किंवा वडिलांवर. 90% 95% केसेस मध्ये आता हा जो कॉन्टेक्स्ट आहे हा किती वर्षापूर्वीचा? 5000 वर्षापूर्वीचा. तर तेव्हा 100% मुलं कोणाला जायचे? त्यांच्या वडिलांना. सगळ्यांना वाटायला लागलं काहीतरी गडबड झाली आहे, असुर तर नाही आहे. आणि ह्यानं बघा पुतनाला सुद्धा मारलं, धेनुकासुरला सुद्धा मारलं, शकाटासुरला सुद्धा मारलं. आणि हा काय गोवर्धन असा उचलतोय? ह्याच्यामध्ये काहीतरी दिव्य शक्ती आहे, पण हा असुर असण्याची पूर्ण शक्यता आहे. सगळेजण असं विचार करायला लागतात हा कोण असणार आहे? नक्की असुर असणार. सगळेजण म्हणतात एक गावामध्ये एखाद्या वयस्कर व्यक्तीने काय बोललं तर सगळेजण काय म्हणतात? हो असंच असणार, तर्क लावायची गरज नाही, अरे हो असंच असणार. मग ते काय करणार? मग ते येतात आणि नंदबाबाकडे येतात. आता बघा नंदबाबांकडनं खूप शिकण्यासाठी गोष्ट आहे. आता हे सगळेजण आले आणि नंदबाबा म्हणतात नंदबाबा आम्हाला तुम्हाला काहीतरी महत्वाची गोष्ट सांगायची आहे. तर काय सांगायची सांगा? तर कृष्ण जो आहे ना हा तुमचा मुलगा वाटत नाही हो, म्हणतात काहीतरी असुराचा मुलगा आहे आणि हा चुकून चेंज झाला आहे. असुर तुमच्याकडे ठेवून गेले, असुर इथे ठेवला आणि ओरिजिनल मुलगा तुमचा गेला. तर बघा नंद महाराज एवढे पेशंटली ऐकतात. जर एखादी गोष्ट कोणी आपल्याला काही सांगायचा प्रयत्न करत असेल माहिती नाही आणि आपण किती लवकर घडवतो. आता आपल्याला जर कोणी म्हणलं नाही अरे इथं नका बसू, इथे या ना जरा, तरी आपल्याला वाईट वाटतं नाही की नाही? आपल्याला अरे असं का गाताय, असं गा की काय झालं, तरी आपल्याला वाईट वाटतं. आता इथे तर नंदबाबांना काय म्हणतात सगळे लोक? नंदबाबाला म्हणतात की हा का तुमचा मुलगाच नाहीये, हा का वाटतोय? असुराचा मुलगा वाटतोय. जेव्हा असं म्हणतात नंदबाबा अरे तुम्हाला का वाटतं असं म्हणून? एक असुर दुसऱ्या असुराला का मारेल सांगा? नाही मारणार, मला वाटत नाही असुर एका दुसऱ्या असुराला मारेल. अरे नाही मला वाटते माझ्या देवाचा देवपुत्र असेल, पण तुमचा पुत्र नाहीये, तुमचा मुलगा असू शकत. सगळे अरे नंदबाबा देवाचा कसा मुलगा असू शकतो? जसं आपली गोवर्धन लीला झाली तेव्हा मग तो इंद्रानं काय केलं? हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम. इंद्रानं काय केलं? अरे इंद्रानं सेवा केली गोविंदची, भगवंताची आरती ओवाळली. आता इंद्र हे देवाचा राजा आहे की नाही? इंद्र जर हा देवाचा राजा आहे आणि हा जर देवाचा कुठला पुत्र असला असता तर इंद्राने ह्याची सेवा कशाला केली असती? मग ते म्हणतात अरे 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 कसं नसणार? हे काय असतील माहितीये का? मला वाटते हे आपलं रुद्र अवतार असतील, रुद्र अवतार, शिवजींचेच काहीतरी अवतार असतील. अरे रुद्र अवतार कसा असणार? शिवजी तर साक्षात दर्शन द्यायला आले होते ह्याचं, तर हा रुद्र अवतार असू शकत. तर अरे नारायण अवतार असेल, नारायणाचा अवतार असणार कृष्ण. तर नंदबाबा म्हणतात अरे कसला नारायणाचा अवतार? हे जे कृष्ण आहेत ना, जर खूप आभाळ आलं, ढग झाले आणि अचानक अतिवृष्टी जर झाली आणि जर वीज चमकली तर ते काय करतात? माझ्याकडे मला आलिंगन मारतात भीतीनं. आता ऍक्च्युअली बघायला गेलं तर कृष्ण हे भगवंत आहेत आणि हे पहिल्यापासून भगवंतानं प्रूव्ह केले. एवढी मोठी पुतना, 24 मैलाची पुतना ज्याला भगवंताने मारलं, जो सामान्य बालक करू शकत नाही का? असं वेळोवेळी भगवंताने प्रूव्ह केलं की मी भगवंत आहे म्हणून. पण तरी भगवंताची जी इच्छा शक्ती आहे, जी लीला शक्ती आहे, तर ती जाणीव करून देत नाही की मी कृष्ण आहे. का जाणीव करून देत नाही? कारण जर त्याच्या आई वडिलांना कळणार आहे हे तर भगवंत आहे, तर मग ते काय होणार की मुलाचं आणि आईचं जसं प्रेम असलं तसं ते प्रेम राहणार
जसं एक छोटीशी स्टोरी सांगतो मी आणि थांबूया. तर एकदा फ्रूट सेलर जो भाजी विकणारे लोक असतात, तर वृंदावनला एक भाजी विकणारी बाई असते. आपण तुम्ही वेगवेगळ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा बघितलं असेल बघा, आणि बी आर चोपडांच्या सुद्धा कृष्णा सिरियल मध्ये बघितलं असेल. ती बाई अशी टोकरी घेऊन येते आणि ती प्रत्येक वेळेस म्हणते, अरे फूल ले लो, फल ले लो, सफरचंद ले लो, पपाया ले लो. जेव्हा असं म्हणत ती फळ विकायला येते, तर पहिल्यांदा एक व्यक्ती होतो म्हणता, अरे तुझे फळ खूप गोड आहेत का? ते माझे फळ खूप गोड आहेत. तर तुम्ही कृष्णाला दिले का ते फळ? नाही, मी तर अजून दिले नाही कृष्णाला फळ. अरे मग असं करा ना, नंदबाबाकडे जा, नंदबाबाकडे जाऊन तो जो मुलगा आहे कृष्णाला फळ द्या, कृष्णाला खूप आवडतं. तर बघा, कृष्णाला नंतर पुढे अजून एक जण भेटतो, की अरे तुमचे फळ खरंच गोड आहेत का? ह्याच्यामध्ये जे पेरू आहे, पपई आहे, खरंच गोड आहे का? हो, खरंच गोड आहे. तुम्ही कृष्णाला दिले का? कृष्णाला नाही दिले. अरे कृष्णाला द्यायला पाहिजे, जे आपल्याकडे बेस्ट आहे हे कृष्णाला अर्पण करायला पाहिजे अगोदर. म्हणजे अच्छा असं आहे का, मी जाते कृष्णाकडे. अजून थोडे पुढे मदत करत गेली, अजून एक जण भेटतो, अरे कृष्णाला दिले का तुम्ही फळं? तुमची एवढी गोड फळं आहेत. तर मग असं करत करत ती कृष्णाकडे जाते, आणि जसं बाहेर जाते कृष्ण समोरून दिसतात तिला, छोटे बाळ स्वरूप. आणि जेव्हा ती त्यांना बघते, ती भाव विभोरून जाते. अरे असं स्वरूप तुम्ही आजपर्यंत माझ्या आयुष्यात कधी बघितलं नाही. आणि फटाफट स्टोरी सांगायची म्हणजे जेव्हा भगवंत तिला पूर्ण तिच्याकडनं फळं घेतात, आणि मग ती विचारते, भगवंत विचारतात तुला काय देऊ ह्याच्या बदल्यात? तर ती म्हणते, अरे फक्त एक काम कर ना, मला तो फक्त ना मैया म्हणून का बोल, फक्त मैया म्हणतो मला, बस तीच माझे चार्जेस आहेत, तीच माझे, तोच माझा काय आहे रेटला काय दर आहे माझ्या फळांचा. तर कृष्ण म्हणतात, अरे आजूबाजूला बघतात, ते म्हणतात, मी जर तुम्हाला मैया बोललो ना तर मला माझी ऐकू पडेल. ती म्हणेल, अरे कोणी येता जाता कोणी बैल दिसते सगळ्यांना मैया म्हणणार का तू, फुकट दिलं म्हणून नाही म्हणू शकत. तिची फ्रूटवाली आहे, फळ विक्रेता लेडी, ती अजून एकदा विनंती करते, अरे नाही रे. कारण ती काय होती, पूर्ण भगवंतावर समूह म्हणजे पूर्ण तिथं आकर्षित झाली होती भगवंताकडे. आणि तीच विनंती करते, कारण एकदा तरी म्हण, तू एकदा तरी म्हण. मग कृष्ण आजूबाजूला बघतात, मैया, आणि जसं असं म्हणतात मैया, तर ती रडायला लागते. कारण भगवंताला बोलतात त्याच्यामध्ये एवढा गोडवा होता की सगळं विसरून जातं. आणि मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते जेव्हा भगवंत 4 दाणे घेऊन येतात, 4 दाणे त्यांच्या कटोरीमध्ये ठेवतात, आणि ती वापस जाते. आणि जेव्हा वापस जात असताना ती बोटमध्ये, ज्या यमुना जेव्हा क्रॉस करण्यासाठी जी बोट वापरते, त्या बोट मधून उतरताना अचानक बोटमन म्हणतो, अरे काय एवढी फळं त्याच्यामध्ये विकल्या गेली नाही वाटतं आज तुझी फळं, एवढं जड काय, एवढं जड कशामुळे आली ही कटोरी, एवढी जड कोण आहे, पूर्ण रिकामी झाली. आणि तो उचलून अशी बळ तिच्या डोक्यावर दिली. आणि जशी ती बघते, बाप रे, एवढे मोठे हिरे आणि एवढे मोठे माणिक रत्न तिथं कधीच बघितले नव्हते. आणि ती खाली बसते, डोक्याला हात लावून, आणि हरे कृष्णा 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 हरे 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 राम. ती भगवंता तुम्ही मला फसवलं, मी तर तुम्हाला प्रेम मागितलं होतं, पण मला तुम्ही काय दिलं, मला संपत्ती दिली. मला संपत्ती नकोच हवी होती, मी या संपत्तीचं काय करू? मी आजपर्यंत कधी ऐश्वर्यात राहिले नाहीये, मी तर फक्त तुम्हालाच मागितलं, आणि तुम्ही मला स्वतःला द्यायचं सोडून मला तुम्ही संपत्ती दिली. मला ही संपत्ती नको, मला ही संपत्ती नको. म्हणून ती काय करायला लागली, रडायला लागली. आणि रडता रडता तिने काय केलं, आपलं शरीर श्रीकृष्ण भगवान की बघा ना, कुठली गोष्ट आहे ना, ते म्हणतात की सस्ती चीजें जी होती है ना, सस्ती चीजें, आपने तो पॉइंट आज एका प्रभुपादांचे शिष्य तर ते बोलता बोलता मला तो पॉइंट आठवला. सस्ती चीजें महान नहीं होती है और महान चीजें सस्ती नहीं होती. तर भक्ती जी आहे ना, तर
भक्ती ही गोष्ट आहे. आता कोणी जर म्हणलं अरे सोनं जे आहे ना की तुम्हाला 10,000 रुपये तोळा देतो, घेऊन जा. किती जण घेतील 10,000 रुपये तोळा? जे जे घेणार आहेत त्यांना मी भेटतो वैयक्तिक. कोणीच घेऊ शकत नाही 10,000 रुपये सोनं. कोण द्यायला बसतं 10,000 रुपये तोळा सोनं? तिथं ज्याचा रेटच आता माहित नाही काय रेट आहे, जो काय असेल ते म्हणजे 50-60,000 रुपये तरी असेल. हा बरोबर. आता कसे सगळे बोलायला लागले रेट किती बोल, एवढं कुणी बोललं ना. सोन्यामध्ये सगळ्यांना काय आहे तर सांगायचं मुद्दा की बघा सोनं जेव्हा घ्यायला जातो, जर कोणी सोनं बोललं 10,000 रुपयाचं सोनं आहे, 1 तोळा देतो घेऊन जा. आधी काय करायला पाहिजे, तपासून बघा बरं हा सोनं ते काय. अरे भाऊ जर 50-60-1,000 रुपयाचं सोनं तोळा आहे, तू 10,000 रुपये कसं देणार? तर तशी भक्ती सुद्धा आहे. जिथे ज्या गोष्टी आपल्याला काही गोष्टींची जेव्हा किंमत मोजावी लागते तेव्हा त्याची काय आपल्याला व्हॅल्यू समजते. आणि आपण बघतोय की आपल्याला ही जी गोष्ट आहे ही सगळं आपल्या आचार्यांनी एवढी तपश्चर्या करून दिलेली आहे. त्यांनी आपल्यासाठी तपश्चर्या केलेली आहे, ज्याच्यामुळे आपण जसं आपले वडील असतात, वडील खूप कधी कधी कठीण तपश्चर्या करतात, खूप धावपळ करतात, पैसे कमवतात का, तर त्यांच्या मुलांना पुढचं त्यांचं भवितव्य चांगलं होतं. तसं आचार्यांनी आणि आपल्या गुरुंनी आपल्यासाठी खूप तपश्चर्या केली आणि आपला खजिना दिला. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम. तर आपण या खजिनाचा पूर्ण फायदा घेणं गरजेचं आहे. आणि आज या जन्माष्टमीच्या महामहोत्सवाच्या दिवशी मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी हरे कृष्ण महामंत्र जो आहे हा चैतन्य महाप्रभूंनी साक्षात राधाकृष्ण ज्यांनी आपल्याला स्वतःच्या जीवनामध्ये अवलंबन करून सांगितलं की कसं हरिनाम करायला पाहिजे. आणि श्रील प्रभुपाद एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद ज्यांनी इस्कॉनची संस्था स्थापन केली, ज्यामुळे आज आपण बघतो की गीताचं लाखोच्या संख्येने वितरण होत आहे आणि हजारो लाखो लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन निर्माण होते. तर कृष्णाचं सगळ्यात मोठं मॅजिक हे की आपल्या हृदयामध्ये काय करतात, भगवंत परिवर्तन करतात. तर मी भगवंताच्या कमाईवर मी प्रार्थना करतो की आपल्या जीवनामध्ये नित्य आणि निरंतर पॉझिटिव्ह परिवर्तन होत राहो. तर आपण एवढं बोलून आजचा कथा संपूर्ण झाली असं घोषित करू. हरे कृष्णा 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 हरे राम श्री कृष्ण भगवान की जय, प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. सगळ्यांना कथा आवडली? हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम